नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगुणाची आता खूपच बिकट अवस्था झालेली असते. ते पाहता गुलाबदादा तर आता खूपच रडत असतात. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात. तर मग जानकी आता त्यांना लगेच विचारते की डॉक्टर, सगुणा आली का शुद्धीवरती? तर मग डॉक्टर आता त्यांना सांगतात की ती शुद्धीवरती आलेली आहे आणि काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. पण मात्र तिचा डावा हात आणि डावा पाय खूप मेजरली भाजलाय. जवळजवळ 25% स्किन डॅमेज झालीये. आता हे ऐकल्यानंतर तर गुलाबदादाला खूप टेन्शन येतं. गुलाबदादा तर डोक्याला हात लावतात आणि तशीच खाली बसतात. तर मग त्याच्यानंतर जानकी आता डॉक्टरांना विचारत असते की तिची रिकव्हरी होईल ना? याच्यावरती डॉक्टर आता म्हणू लागतात की रिकव्हरी होईल, पण मात्र आपल्याला सर्जरी करावी लागेल. आपल्याला स्किन ड्राफ्टिंग करावी लागेल. गुलाबदादाला स्किन ड्राफ्टिंग म्हणजे काय माहिती नसतं. तर मग गुलाबदादा डॉक्टरांना विचारतात की म्हणजे काय? याच्यावरती आता डॉक्टर सांगू लागतात की पेशंटच्या चांगल्या बाजूचा भाग, ती त्वचा आपल्याला जळालेल्या बाजूच्या भागावरती लावायची आणि त्याच्यामुळे आता रिकव्हरी लवकर होऊ शकते. आपल्याला ही जी सर्जरी आहे ती लवकरात लवकर करावी लागेल. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्मॅलिटी आणि पेमेंटचं बघा. मी लवकर सर्जरीची तयारी करतो. मग त्याच्यानंतर गुलाबदादा आता विचारत असतात की डॉक्टर, यासाठी केवढे पैसे होतील? तर मग डॉक्टर आता सांगतात की त्यासाठी 50,000 रुपये खर्च येईल. हे ऐकल्यानंतर तर गुलाबदादाला मोठं टेन्शनच येतं. जानकी आणि ऋषिकेश दोघेही खूप घाबरून जातात. त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या घरी आलेली असते. ऐश्वर्याच्या हातामध्ये ते म्हातारीच्या ड्रेसेसचा कपडा असतो. तो ऐश्वर्या आता तिकडे बाजूला फेकून देते आणि मग त्याच्यानंतर ती चप्पल सुद्धा फेकून देते. आता ऐश्वर्या तिने जो मेकअप केलेला असतो तो मेकअप आता हळूहळू काढत असते. पण मात्र तेव्हा तिला आता घडलेला प्रकार आठवू लागतो की म्हणजे ऐश्वर्याने कशा पद्धतीने जानकीला उल्लू बनवलं आणि कशा पद्धतीने ते फटाकड्याची वाट पेटवून दिली. ऐश्वर्या ते सगळं काढत असते, पण मात्र ऐश्वर्याला तर आता भयंकर त्रास होत असतो आणि त्या याच्यामध्ये सगुणा कशी अडकली ते सगळं ऐश्वर्याला आठवत असतं. ऐश्वर्या आता ते सगळं पाहता भयंकर चिडलेली असते आणि आता स्वतःशी म्हणत असते, त्या फटाकड्याच्या आगीमध्ये मला जानकीला भाजायचं होतं, पण मात्र त्या सगुणाने नको त्यावेळी हात घातला आणि आता ती स्वतःच भाजली. त्या सगुणाने माझा सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकला. नको त्यावेळी ते सगुणा आणि गुलाब दोघेही मध्ये आले. माझी अख्खी मेहनत पाण्यामध्ये घातली. यांनी दोघांनी माझा सगळा मेकअप वाया घालवला. त्याच्यानंतर ऐश्वर्या आता घाई गडबडीमध्ये घरामध्ये येते. तेवढ्यात लगेच समोरनं आता अवंतिका येते. तर मग आता अवंतिका लगेच ऐश्वर्याला विचारते, काय ग, एवढं काय झालंय घाबरायला? ऐश्वर्या घडलेल्या प्रकरणामुळे बिथरून गेलेली असते आणि आता ती अवंतिकाला म्हणत असते, मला कुठे काय झालंय, मी ठीकच आहे ना. ऐश्वर्याने मेकअप केलेला असतो त्याच्यामुळे ती जरा ऑड दिसत असते. ते आता इकडे अवंतिका नोटीस करते. ऐश्वर्या तिकडून निघून जाऊ लागते, पण मात्र अवंतिका तिला थांबवत विचारते, थांब ऐश्वर्या, तू ना नक्कीच काहीतरी लपवतीयस आणि मी या गोष्टीसाठी 100% शुअर आहे. आणि ऐश्वर्याच्या केसामध्ये काहीतरी व्हाईटेज लागलेलं असतं. तर मग अवंतिका तिला सांगते, ते बघ, तुझ्या केसामध्ये काहीतरी व्हाईटेज लागलंय. इकडे आता ऐश्वर्याला नेमकं काय सांगावं काहीच समजत नसतं. ऐश्वर्या लगेच आता अवंतिकाला सांगते, अगं मी वॉक घ्यायला गेले होते ना, तिथे रस्त्यामध्ये एका साईडचं काम सुरू आहे आणि तिथे पेंटिंगचं काम सुरू होतं, तेव्हा ते व्हाईट पेंटचे थेंब डोक्यात उडाले. अवंतिका ते चेक करते, त्याचा स्मेल घेते. अवंतिका आता ऐश्वर्याला म्हणते, अगं हा पेंटचा वगैरे वास नाहीये, पण मात्र खोटेपणाचा वास नक्कीच येतोय. ऐश्वर्या आता तिकडनं निघून जाऊ लागते, पण मात्र अवंतिका आता ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला म्हणू लागते, हे बघ हे ऐश्वर्या, मला मूर्ख बनवायला ना अजिबात जाऊ नकोस. तू विसरतीयस का मी कोण येते? मी ना एक वकील आहे. त्याच्यामुळे कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं ना हे आम्हाला एका नजरेमध्ये कळतं. ऐश्वर्या आता अवंतिकाला म्हणते, तुझी ही वकिलीपणाची खाज आहे ना तिथे कोर्टात काढायची. माझ्या या घरामध्ये ना इथे CID गिरी नाही करायची हा. अवंतिका आता म्हणू लागते, इथे ना नीट कर जरा. इथे ना हे घर फक्त तुझं नाहीये. दादा आणि वहिनींना परत आणल्याशिवाय ना मी या घरातून कुठेच जात नसते. ऐश्वर्या सुद्धा आता अवंतिकाला म्हणत असते, जोपर्यंत मी इथे ना तोपर्यंत या घरामध्ये त्या जानकी आणि ऋषिकेश यांची सावली सुद्धा मी येऊ देणार नाही. अवंतिका आता म्हणू लागते, अगं हो का, तुझ्या नाकावरती टिचून मी दादा आणि बहिणीची रूम मिळवली. काल लक्ष्मीपूजनाच्या वेळी हार सुद्धा मीच मिळवला आणि ते सुद्धा आईंकडून. अगं सगळं हळूहळू करून ना तुझ्या हातातल्या गोष्टी निसटत चालल्यात. काय ग, माझ्यासमोर तर पूर्ण हवा निघून गेली तुझी. बोलले होते ना मी तुला, माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नकोस. माझ्या वाकड्यामध्ये जर गेली ना तर अशी सुत्तासारखी सरळ करेल तुला. इकडे आता ऐश्वर्या लगेच अवंतिकाला म्हणते की हे बोल का पोपट, तुझं ना थोबाड जरा बंद ठेव. तुला काय वाटलं तुझ्या तोंडाच्या वाफेवरती या ऐश्वर्याचं इंजिन चालतं का? मी ना कधी हरूच शकत नाही आणि एक सोन्याचा हार मिळून काय तू नाही जिंकू शकत. हे बघ, जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या दोघांना जसं मी बाहेर काढलं ना तसं तुम्हा दोघांना सुद्धा या घरातून गायब करायला मला फारसा वेळ नाही लागणार. मी तुम्हाला असं बाहेर काढेल. तुला माहितीये का, नाना बेडवरती आहे, आई सारंग माझ्या खिशात आहे
आणि आई ना माझ्या मुठीत आहेत. आणि जेव्हा मला वाटतं ना की माझी मूठ हळूहळू सैल होतीये, तेव्हा मला काय करायचं ना ते बरोबर माहितीये. ऐश्वर्या आता म्हणू लागते, 2-3 इमोशनल शब्द टाकले, 4-5 त्याच्यामध्ये वाक्य घातले ना आणि डोळ्यामधनं असं पाण्याचे 4-5 थेंब काढले ना, तर असा या घरामध्ये पूर आणेल मी. तर अवंतिका सुद्धा शांतपणे ऐश्वर्याचं बोलणं ऐकून घेते आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्याला म्हणू लागते, कळलं हा मला ऐश्वर्या, नीट कळलं. आणि आता सगळ्यांनाच कळलंय, कारण की आपण आता जे काही बोललो ना ते मी या फोनमध्ये रेकॉर्ड केलंय. आता मी एक काम करते, आत्ताच्या आत्ता जाऊन ना मी आईंना हे आपलं रेकॉर्डिंग ऐकवते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे 50,000 रुपये म्हटल्यानंतर गुलाबदादाला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. पण मात्र तेवढ्याच जानकीला आठवतं की आपल्याकडे सुद्धा पैसे आहेत. जानकी आता डॉक्टरांना म्हणते की आम्ही आणतो पैसे. पैशांची व्यवस्था आम्ही करतो. तुम्ही सर्जरी सुरू करा. तर त्याच्यानंतर डॉक्टर म्हणतात, ओके ठीक आहे. तुम्ही फॉर्मॅलिटीज आणि पैशाचं बघा. मी लवकरात लवकर सर्जरी करतो. त्याच्यानंतर जानकी गुलाबदादाला म्हणते, ऋषिकेश आणि मी घेऊन येतो पैसे. आणि मग त्याच्यानंतर ते ऐकल्यानंतर तर गुलाबदादा लगेच ऋषिकेश दादाचे पायच धरतात आणि त्यांचे आभार मानत असतात. तर मग आता ऋषिकेश गुलाबला म्हणतो की गुलाब तू हे काय करतोयस? तुम्ही दोघंही आमचं एक कुटुंब आहात आणि आम्ही आमच्या कुटुंबाला असं संकटामध्ये एकटं नाही सोडणार. तू शांत हो. मी आणि जानकी आम्ही दोघेही जाऊन पैसे घेऊन येतो. सगुणाला काहीही होणार नाही आणि तू अजिबात काळजी करू नकोस. तर मग ऋषिकेश आणि जानकी दोघेही पैसे आणण्यासाठी तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अवंतिका तो व्हिडिओ दाखवणार म्हटल्यानंतर ऐश्वर्या आता अवंतिकाला थांबवते आणि तिला म्हणते, ग काय ग, वकील आहेस तू, थांबव आता तू हे सगळं. आपलं हे जे युद्ध आहे ना ते आपल्यात आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे उगाचच आईंना कशाला मध्ये आणायचं. अवंतिका तो व्हिडिओ दाखवणार म्हटल्यानंतर ऐश्वर्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतं आणि ती खूप घाबरलेली असते. ऐश्वर्या आता अवंतिकाला म्हणत असते, तो व्हिडिओ ना डिलीट कर. ही चीटिंग आहे बरं का. याच्यावरती आता अवंतिका लगेच म्हणते, याच्यामध्ये चीटिंग कसली? अगं पण हे घाबरलेल्या ऐश्वर्याचं व्हर्जन ना मला चांगलंच आवडतं. आणि आजचा किती लकी डे की मला हे व्हर्जन बघायला मिळालं. अगं बाई जरा बघ ना काय चेहरा झालाय. आता अवंतिका सुद्धा ऐश्वर्याला चिडवून देण्याचा प्रयत्न करत असते. इकडे दुसरीकडे अवंतिका लगेच म्हणते, मगाशी तुम्हाला बोलका पोपट म्हणाली होतीस ना, आता जाऊ का आईंकडे उडत? आता मी ना एक काम करते, आईंना हे जाऊन ऐकवतेच. अवंतिका आता म्हणते, बरं ठीक आहे, नाही ऐकवत, पण मात्र एका अटीवरती. तू ना आता मला सॉरी म्हणायचंस. आणि असं तसं सॉरी नाही बरं का, हात जोडून सॉरी म्हणायचं. आणि कबूल करायचं की अवंतिका यापुढे मी तुझ्याशी नीटच बोलेल. आता ऐश्वर्याला सुद्धा नाईलाज होतो, कारण तिला सुद्धा तो व्हिडिओ दाखवू द्यायचा नसतो. इकडे आता ऐश्वर्या म्हणू लागते, तुला जे हवंय ना ते मी बोलते. ऐश्वर्या आता अवंतिका समोर हात जोडते आणि तिला सॉरी म्हणते. अवंतिका इथून पुढे मी तुझ्याशी नीट वागेल आणि नीट बोलेल. अगं मी तुला कधीच त्रास नाही देणार. प्लीज आता तुझ्या मोबाईल मधला तो व्हिडिओ डिलीट कर. आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर अवंतिकाला खूप छान वाटतं आणि आता अवंतिका ऐश्वर्याला म्हणते, अगं ऐश्वर्या मी केला असता ग व्हिडिओ डिलीट, पण मात्र व्हिडिओ डिलीट करायला मोबाईलमध्ये व्हिडिओ तर असला पाहिजे ना. अगं काय माहिती का, मी व्हिडिओ करायला गेलेच होते, पण मात्र बॅटरी लो असल्यामुळे ना इकडे व्हिडिओ डिलीट झाला. आणि म्हटलं आता व्हिडिओ करण्याची ऍक्टिंग करूयात. म्हणजे तुझ्या एवढी छान ऍक्टिंग काय मला जमत नाही. पण मात्र ऐश्वर्या खरं बोल, घाबरली होतीस ना? भीती वाटली ना तुला? मग ही भीती ना अशीच कायम ठेव. अशी डोळे वाटारून ना मला बघूच नकोस, कारण मी तुला घाबरतच नाही. इकडे ऐश्वर्या तर अवंतिकावरती भयंकर चिडलेली असते. अगं मूर्ख ऐश्वर्या, जानकी बहिणीला तुझ्या पायावरती नाक घासायला लावलं होतंस ना. मी तर फक्त तुला हात जोडायला लावलेत. तर आता आपला स्कोर आहे अवंतिका 3 आणि ऐश्वर्या 0. आता ऐश्वर्या पुढे काय बोलणार तेवढ्यातच अवंतिका लगेच म्हणते, हे बघ हे माझ्याशी भांडण्यापेक्षा ना तुझ्या ते केसावरती जे सोकॉड व्हाईट पेंट लागलंय ना ते जाऊन धू. तुझा ना अख्खा लुक खराब होईल म्हणून सांगते ग मी. त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच तिकडे निघून जाते. ऐश्वर्याला एवढं घाबरलेलं पाहता अवंतिका आता स्वतःशीच म्हणते, या ऐश्वर्याला ना मी कधीच एवढं घाबरलेलं नाही बघितलं. ही ना नक्कीच काहीतरी लपवतीये. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये येते आणि ते साफ करू लागते. तेवढ्यात लगेच तिथे आता सुमित्रा येते आणि सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, अगं ऐश्वर्या कुठे होतीस तू? मी दोनदा तुझ्या रूम मध्ये येऊन गेले, पण मात्र तू इथे नव्हतीस आणि त्याच्यामध्ये तुझा फोन सुद्धा बंद आहे. आता इकडे सुमित्राचं बोलणं पाहता ऐश्वर्याला काय सांगावं काहीच समजत नसतं. ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणते, मी देवळात गेले होते नानांसाठी प्रार्थना करायला. आई नाना लवकरात लवकर बरे व्हावेत ना म्हणून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. पण मात्र ऐश्वर्याच्या या बोलण्यावरती काही सुमित्राचा विश्वासच बसत नाही. ऐश्वर्याचा तो झालेला अवतार पाहता सुमित्रा आता विचारते, काय ग तुझा हा काय अवतार झालाय आणि कशामुळे झालाय?
आता इकडे ऐश्वर्याला नेमकं सुमित्राला काय सांगावं काहीच समजत नसतं. ऐश्वर्या म्हणू लागते की मी ना चालत चालत मंदिरामध्ये गेले होते. म्हणजे दिवाळीचा फराळ खाल्ला ना, त्यात माझं डाएट बंद. म्हणलं जरा व्यायाम करूयात. आणि आई आपण तुमच्या फिटनेसची काळजी सुद्धा लवकरात लवकर घेऊयात हा. आपण तुमचा सुद्धा व्यायाम लवकरच सुरू करणार आहोत. सुमित्रा आता म्हणते की अगं ऐश्वर्या ते सगळं सोड, पण मात्र घरातल्यांच्या भुकेचं काय? अगं मी ना सगळं करून ठेवलंय. फक्त तू अळूची ना डाळ घालून भाजी कर आणि त्याच्यानंतर 25 ते 30 चपात्या कर. हे पाहता ऐश्वर्या आता विचारते की एवढ्या चपात्या? तर मग आता सुमित्रा लगेच म्हणते अगं ते रोजचंच जेवण आहे आपलं. अगं अवंतिकाने सुद्धा मला सकाळपासून खूप मदत केली. तिने ताक केलं, कोशिंबीर केली, कोबीची भाजी सुद्धा करून ठेवली आणि सकाळपासून गुलाबचा तर पत्ताच नाहीये. तो सुद्धा फोन उचलत नाहीये. कसं वागावं या माणसांशी ना तेच मला कळत नाहीये. पटकन आवर आणि मला स्वयंपाकघरात मदतीसाठी ये. आणि सुमित्रा आता तिकडनं निघून जाते. ऐश्वर्या आता म्हणत असते आता गुलाब तर काही येणारच नाही. आता मलाच तिथे मरावं लागेल. काय सुचलं आणि मी कशाला गेले तिथे? गेले होते जानकीसाठी आणि आली ती नॉनसेन्स सगुणामध्ये. आता घ्या, गुलाब नाही येणार, करा 20-30 चपात्या. घ्या आता हातावरती चांगले चटके. त्याच्यानंतर आता इकडे अवंतिका सौमित्राला सुद्धा सांगते की ऐश्वर्याचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. याच्यावरती सौमित्रा आता अवंतिकाला म्हणत असतो तू कुठल्या बेसवरती हे सगळं म्हणतीयस? अवंतिका आता सौमित्रीला म्हणते अरे सौमी, आपण लॉयर्स आहोत आणि आपण एका नजरेमध्ये माणसं ओळखतो. ही तर ऐश्वर्या आहे आणि ती ऐश्वर्या कशी मुलगी आहे हे तुला वेगळ्याने मी सांगायला हवं का? याच्यावरती सौमित्र आता म्हणू लागतो की तसं नाहीये आणि ती जसं वागलीये हा आपल्याकडे पुरावा सुद्धा नाहीये. आता इकडे अवंतिका म्हणू लागते अरे म्हणूनच तर मी संशयी म्हणते ना. अरे मगाशी जेव्हा ती घरामध्ये आली ना तेव्हा तिच्या केसामध्ये व्हाईटसर असं काहीतरी लागलं होतं आणि ते डेफिनेटली पेन नव्हतं. आणि माझ्यासाठी ते पुरेसं आहे. आता इकडे सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो अवंतिका तू उगाचच ओव्हर रिॲक्ट करतेयस. तो खरंच पेंट असेल. अवंतिका म्हणते अरे सौमी ते पेंट नव्हतं. पेंटचे ना डाग पडतात. ते मला पावडर सारखं काहीतरी दिसत होतं. आणि फक्त ते केसावरतीच कसं काय लागलं? म्हणजे ते अंगावरती नाही, साडीवरती नाही, कुठेच नाही, फक्त केसात. आणि एवढा बेसिक खोटं ना आपल्या कोर्टातला टायपिंग सुद्धा पकडेल. सौमी अरे मला डेफिनेटली माहितीये की तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. अरे ती बाहेरून ना नक्कीच काहीतरी कांड करून आली होती. अरे धावत आली ती आणि मला बघून चक्क घाबरली. अरे सौमी, गुन्हेगाराच्या डोळ्यामध्ये जी भीती दिसते ना तीच भीती मी ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये पाहिली. तर मग आता अवंतिकाच्या या बोलण्यावरती सौमित्र सुद्धा आता विश्वास ठेवतो. अवंतिका आता म्हणू लागते की तिच्या भीतीमागे नक्कीच काहीतरी कारण होतं आणि तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. पण मी काय शांत नाही बसणार. हे ती सगळं जे काय करतीयस ना ते मी शोधून काढणारच. इकडे आता ऐश्वर्या लगेच तिकडे जाऊ लागते, पण मात्र सौमित्र तिला थांबवत म्हणतो अगं तू काय लगेच लढायला चाललीयस? आपण प्लॅनिंग न करता केलं ना तर ते आपल्याच अंगलट येईल. त्याच्यामुळे तू शांत हो. खरं खोटं काय ते मी बघतो. आता त्या ऐश्वर्याने नेमकं काय केलंय ना ते मी शोधून काढतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश पैसे आणण्यासाठी चाललेला असतो. आणखी तेवढ्यात ऋषिकेशच्या मागे येते आणि ऋषिकेशची माफी मागत त्याला सॉरी सॉरी म्हणत असते. ऋषिकेश आता विचारत असतो की अगं जानकी झालंय काय, तू सॉरी का म्हणतीयस? याच्यावरती जानकी आता म्हणू लागते की अहो मी तुम्हाला काहीच विचारलं नाही, तुमच्याशी काहीच डिस्कस नाही केलं आणि मी गुलाबदादाला सांगितलं की सगुणाच्या उपचारासाठी हे पैसे देतील म्हणून. गुलाबदादा अशी रडत होते आणि सगुणाची अवस्था बघून मला काही सुचलंच नाही हो. त्यांनी सुद्धा आपल्याला आपल्या पडत्या काळामध्ये मदत केली आहे. आपल्या माणसाला आपण मदत नाही करणार तर मग कोण करणार? एवढंच मला वाटलं. मला कळतंय आपला सुद्धा संसार आहे. एक लहान मूल आहे आपल्या पदरामध्ये आणि तिची सुद्धा शाळेची फी तोंडावरती आली आहे. आणि मी तुमचे पैसे न विचारता देतीये. तर याच्यावरती ऋषिकेश आता लगेच म्हणतो अगं जानकी माझे पैसे काय? अगं आपले पैसे आहेत ते. अगं जानकी खरं तर ना मला तुझा खूप अभिमान वाटतो. आपल्याकडे काही नसताना सुद्धा तू मदतीसाठी होकार दिलास. कसलाही विचार न करता. आजकाल लोकांचे खिशे भरलेले असताना सुद्धा त्या खिशामध्ये हात सुद्धा नाही घालत. पण तू पत्राला गाठ मारून साठवून ठेवलेले सुद्धा द्यायला पुढे आलीस. अगं तुझ्यासारखी बायको असणं ना हीच माझी खूप मोठी श्रीमंती आहे. त्याच्यामुळे तू प्लीज मला सॉरी नको म्हणूस. जानकी तू जर माझ्या सोबत असशील ना तर मी पुन्हा पैसे कमवेल. आणि जानकी तू आहेस ना माझ्या सोबत? तर मग आता जानकी लगेच ऋषिकेशचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला म्हणते की मी आयुष्यभर तुमच्या सोबत आहे. असंच नाही सोडणार मी तुम्हाला. याच्यावरती ऋषिकेश आता म्हणतो हे बेस्ट आहे आणि तसं मी सुद्धा तुला सुटू दिलं नसतं. जानकी आपण दोघं एकमेकांसोबत आहोत ना, सगळं काही ठीक होईल. जानकी आता म्हणू लागते की आपण आहोत तो एकमेकांसोबत, पण मात्र आपल्याकडे पैसे नाहीये. ओवीच्या शाळेची फी भरायची आहे आणि काय करायचंय आता आपण? तर ऋषिकेश काय याच्यामुळे डगमळून जात नाही आणि इकडे जानकीला म्हणतो की आता काय म्हणजे आपण परत नव्याने सुरुवात करायची. आणि ती सुद्धा एकत्र. ऋषिकेश आणि जानकी पुन्हा नव्याने सुरुवात करतात आणि जोमानं कामाला लागतात. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
इकडे आता सुमित्राला व घरातल्यांना समजलेलं असतं की सगुणाची काय हालत झाली. सुमित्रा आता म्हणत असते, फराळाच्या बॉक्समध्ये फटाके, एवढं वाईट कोण वागतं? इकडे हॉस्पिटलमध्ये असताना इकडे जानकीला प्रश्न पडतो की हे सगळं कोणी केलं. तर मग ऋषिकेशला समजलेलं असतं की हे सगळं ऐश्वर्यानेच केलं. आणि ऋषिकेश आता जानकीला म्हणतो, आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यामध्ये स्फोट करणारी फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे ऐश्वर्या. इकडे आता ऐश्वर्या सगुणाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेवढ्यात एक वॉर्ड बॉय एक सिलेंडर तिथनं घेऊन जात असताना ते आता पायावरती पडायला लागतं. ते सगळं आता ऋषिकेश सुद्धा पकडतो आणि सुमित्रा पकडते. नकळत ऋषिकेश आणि सुमित्रा यांच्या दोघांचाही हात एकमेकांच्या हातामध्ये येतो. आता जानकी सुमित्राचा हात त्यानंतर आपल्या हातात घेते आणि सुमित्राला म्हणू लागते, नकळत जसा हात हातामध्ये आला ना, तसाच हात हातामध्ये परत येऊ दे ना. ते सगळं आता ऐश्वर्या सुद्धा बघत असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शो मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.